मनसे जागृती मंडळाच्या वतीनं श्रीरामनवमी उत्सव काळात येणाऱ्या साई भक्तांना थंड पाणी मिळावे यासाठी मनसे नगरसेवक दत्तात्रय कोते यांनी सार्वजनिक पानपोळी टाकून सामाजिक उपक्रम राबवलाय। शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर, छोटे बापू दत्ता कोते आणि साई भक्तांच्या शुभ हस्ते नारळ फोडून या पानपोळीचं उद्घाटन करण्यात आलं। आज या ठिकाणी मनसेचे नगरसेवक दत्ताभाऊ कोते यांनी साई भक्तांसाठी पानपोळी सुरू केलेली आहे आणि त्यांनी चांगली सेवा करीत आहे। याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो व धन्यवाद। परिसरातील असतील व पूर्ण भारत देशातून साई भक्तांची मांडळी रामनवमीनिमित्त होणार आहे। त्या निमित्तानं नगर मनमाड हायवेवरती खंडोबा मंदिर शेजारी एक उन्हाच्या तडाख्यामध्ये पाण्याची तहान भागवण्याचं एक पुण्याचं काम माजी नगरसेवक मनसेचे दत्तात्रय कोते यांनी केलं। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, पण अनेक ठिकाणी या साई भक्तांना बिस्लरीचं पाणी घ्यावं लागतं। पण सर्वसाधारण कुटुंबातील जी व्यक्ती आहे ती 20 रुपयाचं पाणी घेण्याऐवजी सर्वसाधारण कुटुंबातील आणि रामनवमीसाठी गणेश परिसरातील सर्व लोक एक चांगली सोय आज दत्तात्रय कोते माजी नगरसेवक यांनी केलेली आहे। हे पुण्याचं काम आहे। साईबाबा त्यांना आर्थिक सक्षम करो आणि त्यांची अशीच भरारी हो एवढं बोलून थांबतो। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।